जय भारत, जय भीम, जय आदिवासी, जय जवान, जय किसान. मित्रांनो, सांगतात की आपलं दुःख कोणालाही सांगू नका. तुमच्या जीवनात काय संकट येतात ते कोणासमोरही दाखवू नका, सांगू नका, मांडू नका. परंतु एका शेतकऱ्याची कधी कधी काय अवस्था येते. माफ करा मित्रांनो, खरंच आपलं दुःख, आपलं संकट कोणासमोर हे सांगायचं नसते, मांडायचे नसते. परंतु आज घटना तशी माझ्यासोबत झाली. माझ्या शेतातून ट्रॅक्टर बाहेर काढत असताना वडील ट्रॅक्टर चालवत होते आणि मी कंपाऊंडची तार पकडलेली होती, वरून उचललेली होती. माझ्या वडिलांचं ध्यान तारेकडे होतं आणि मी कंपाऊंडला उभा होतो, जिकडे आपण गावठी भाषेत गोपटा सांगतो, झापा सांगतो. झाडाचं लाकूड होतं, त्या लाकडावर मी पाय ठेवून उभा होतो. तार पकडली होती, तारेचा मला आसरा होता. परंतु माझ्या वडिलांची नजर त्या तारेवर होती आणि साईडला काय झालं, खाली काय झालं याची मुळीच वडिलांना कल्पना नाही आली. मी थोडा ओरडलो आणि वडिलांना सांगितलं, बाबा. तेव्हा वडिलांची नजर गेली. माझ्या पाय ट्रॅक्टरच्या व्हीलमध्ये 2 व्हील असतात, 2 पंजे असतात, त्याच्यात पूर्ण अडकलेला आणि मी खाली कोसळून पडलेलो. जरा अजून ट्रॅक्टर पुढे गेलं असतं तर माझ्या पायाच्या चकनाचूर झाला असता. मांडीहून माझा पाय मोडला असता, तुटून गेला असता. हे संकट का शेतकऱ्याच्या वाटेला येतात का? 2 दिवस झाले शेतात ट्रॅक्टर बिघडलेलं होतं. 2 दिवस आम्ही अटोनात प्रयत्न केले ट्रॅक्टर रिपेअर करण्यासाठी, परंतु होत नाही होतं. काल रात्री 8 वाजले. शेतात सकाळी 8 वाजता यायचे, रात्री 8 वाजता घरी जायचे. आज जेमतेम ट्रॅक्टर चालू झालं, पण भाता आवडीसाठी आपण जो चिखल पडतो ती त्या ट्रॅक्टरमध्ये ताकद नाही. म्हणून मी वडिलांना सांगितलं, बाबा तू ट्रॅक्टर आपल्या शेतावर माझ्या वडिलांची दुसरी वाडी आहे, दुसरी शेती आहे, तिकडे घेऊन जा. माझी शेती आहे अशा ठिकाणी आहे जिकडे बाजूला शेतातलं ओहळ आहे आणि आजूबाजूला पाणी असते पूर आल्यावर, तर अशा ठिकाणी. आणि इकडे रस्ता पण नाही. वाहनं ठेवून आम्हाला कमीत कमी 10 मिनटं 15 मिनटं चालत यायला लागतात शेतावर भर चिखलातून. वडिलांना सांगितलं, चांगल्या जागेत जिकडे वडिलांची वाडी आहे तिकडे ट्रॅक्टर घेऊन जा. मी हा व्हिडिओ टाकल्यानंतर बहुतेक माझ्या समाजातले, माझ्या ओळखीचे, माझे मित्र कदाचित हसतील, ही माझी निंदाही करतील की हा काय मूर्खपणा आहे, का हा असा याने व्हिडिओ टाकला. परंतु मित्रांनो, एका शेतकऱ्याची व्यथा सांगणं कधी कधी गरजेचं असतं, म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे. मी शेतीवाडी का करतो मित्रांनो ते पण सांगतो. मी छोटासा एक व्यावसायिक आहे. माझी पण छोटी मोठी 2-3 दुकानं आहेत. ती दुकानं चालवून मी माझ्या आणि माझ्या घरच्याचं पालनपोषण करू शकतो. मला गरज नाही की मी शेतीवाडी करूनच मी माझं घर चालवू शकतो असं. पण मित्रांनो, शेतीवाडी हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे. आणि आज परिस्थिती काय झालेली आहे की आजची तरुण मुलं आपली शेतीवाडी, आपली जमीन विकतात आणि ऐसो आरामाचे जीवन जगतात. मी शेतीवाडी का करतो मित्रांनो? आज माझे वडील चांगले शेतकरी आहेत. पावसाळ्यात ते भातशेती करतात, तसंच उन्हाळ्यात ते भाजीपाल्याची वाडी करतात. शेतीवाडी करण्याचा माझा मेन उद्देश हाच की माझ्या वडिलांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तो मी टिकवून ठेवायला हवा. जे माझ्या वडिलांनी मला शेती करायचे शिकवलं तेच मला बघून माझी मुलं भविष्यात शेती करतील.
मला बघून त्यांना शेती करावं असं वाटेल. माझ्या मुलांना असं वाटायला पाहिजे की माझे वडील व्यवसाय करून आम्हाला चांगलं घर दिलेलं आहे, चांगलं राहायला दिलेलं आहे, चांगलं शिक्षण दिलेलं आहे, तरी आमचे वडील पारंपरिक आपला जो व्यवसाय आहे तो करतात. आज माझा मुलगा एक शिकतोय अजून, तो कुठेतरी नोकरी करेल, पण त्याच्या मनात कायम हे राहायला पाहिजे की मुख्य व्यवसाय शेतीवाडी आहे आणि वडील जे करतात ते मी नोकरी करून व्यवसाय करून मी शेतीवाडी पण करेन. मला बघून माझ्या मुलांनी शेतीवाडीमध्ये उतरलं पाहिजे. ही भावना ठेवून आणि मी माझ्या मुलांना दाखवेल तेव्हा त्यांना कळेल ना की आपला मुख्य व्यवसाय काय आहे, शेतीवाडी काय आहे. जाता जाता फक्त एकच मित्रांनो सांगतो, जेव्हा कोरोना आला ना, कोविड, डॉक्टरांनी आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावली आणि शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे शेती काबाड कष्ट करून आपल्याला अन्नधान्य पुरवलं, म्हणून आज आपण जिवंत आहोत. बोलायला तर अजून खूप वाटतं मित्रांनो, परंतु अजूनही मी त्या घटनेला विसरू शकलेलो नाही. म्हणून मी आता व्हिडिओ संपवत आहे आणि परत मी माझं काम शेतात चालू करणार आहे, म्हणजे भातावणी. चला तर मित्रांनो, काही चुकीचं बोललं असेल किंवा तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर हा प्रवीण धोडी तुमची सर्वांची जाहीर माफी मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय आदिवासी.